नमस्कार दोस्तों, आज हमें कक्षा 7वीं विषय हिंदी कविता दूसरी तूफानों से क्या डर। इस कविता के कवि हैं शिका शर्मा। शिका शर्मा कवि ने इस कविता के बताया गया है कि हमें सभी के साथ प्यार के साथ रहना चाहिए। कठिन परिस्थितियों में हमें एक दूसरे का सहारा देना चाहिए। हमें अपने समस्या का हल जो है वह एक दूसरे की सहायता से करना चाहिए। परिस्थितियाँ कैसी भी हो, समस्या कैसी भी हो, उन समस्याओं को, उन कठिन परिस्थितियों को घबराना नहीं चाहिए, डरना नहीं चाहिए। हमें अपने ज्ञान से दीप जलाना है, ज्ञान से ज्ञान बढ़ाकर अपनी समस्याओं का हल करना है, आगे बढ़ना है। यही इस कविता में दिया है। देखो पहला परिचय, नफरत करना नहीं किसी से, प्यार सभी से करना जी। तूफान तो आते रहते हैं, इनसे भी क्या डरना। हिम्मत करने वालों को मिलती मदद सब लोगों की, सत्कर्मों की तुलिका से जीवन में रंग भरना। कवि कह रहे हैं कि हमें किसी से घृणा करनी नहीं चाहिए, सबके साथ प्यार से रहना चाहिए। प्यार से ही अपना जीवन जो है वो आगे बढ़ता है। दूसरों की घृणा करने में जीवन जो है वो हमारा भी बर्बाद होता है और सामने वाले का भी बर्बाद होता है। प्यार से प्यार करने से काम जो है वो अच्छे तरीके से होता है। मानव जीवन में तूफान तो आते ही रहते हैं। तूफान मतलब आंधी, लेकिन यहाँ पर है चढ़ा उतार। कभी सुख आता है, कभी दुख आता है। जिस प्रकार से सूरज निकलता है और वह शाम होते ही ढल जाता है, रात होती है, पूरा अंधेरा होता है, अंधेरा फिर से चला जाता है, सुबह होता है, सूरज निकलता है, अंधेरे को खत्म कर देता है। जिस प्रकार से दिन और रात चलता है, उसी प्रकार से मानव के जीवन में भी सुख और दुख, ये चढ़ाव उतार जो है आते हैं। मनुष्य का जीवन जो है संघर्षमय जीवन है, और इस संघर्षमय जीवन को हमें डरना नहीं चाहिए। चढ़ाव उतार तो आते ही रहते हैं, इसे डरना नहीं है, उसे अपनी हिम्मत से काम लेकर आगे बढ़ना है। तूफान तो आते रहते, इनसे भी क्या डरना। जो डर गया तो मर गया, जो कहावत है, जो कहा जाता है उस प्रकार डरना नहीं चाहिए। मनुष्य ने जन्म लिया है तो संघर्षों से लड़ना है, और संघर्षों से लड़कर ही जीवन में हम आगे बढ़ते हैं, अपनी हिम्मत बढ़ती है। हिम्मत करने वालों को मिलती मदद सब लोगों की, और जो संघर्षों से लड़ता है उसके पास हिम्मत होती है, और हिम्मत करने वाले जो लोग होते हैं उनको अन्य लोगों की मदद भी मिलती है। लेकिन हम ही पहले कि ये मुझसे नहीं होगा, बहुत कठिन है, इस प्रकार से अगर हम घबरा गए तो हम पीछे हट जाएंगे, हमें कोई सहायता भी नहीं करेगा। अरे ये डरपोक है, ये नहीं मुझसे होता, इस प्रकार से करेंगे। लेकिन अगर ये काम मैं कर सकता हूँ तो सामने वाला व्यक्ति कहेगा अरे ये कर सकेगा, चलो हम भी उसकी मदद करें। इसीलिए कहा है कवि ने कि हिम्मत करने वालों की मिलती मदद सब लोगों की, सत्कर्मों की तुलिका से। सत्कर्म अच्छा कर्म, तुलिका मनुष्य ने जीवन में अच्छा कर्म करना चाहिए, बुरा कर्म नहीं करना चाहिए। बुरा कर्म करने वालों का फल भी बुरा ही होता है। इसीलिए हमें अच्छा काम करना चाहिए, अच्छा कार्य करना चाहिए, अच्छा कर्म करना चाहिए। यह कविता में कवि ने बताया है शिका शर्मा ने। जीवन में रंग भरना जी, अच्छा कर्म करने वालों का नाम समाज में निकलता है, देश में निकलता है।
राज्य में, मोहल्ले में, सभी तरफ निकलता है। अच्छा कर्म करके अपना जीवन का रंग बनाओ। जीवन में हमें आनंद मिलेगा, हमें खुशियाँ मिलेंगी अच्छा काम करने से। बुरा काम करने वाले से कभी अच्छा काम हो नहीं सकता, तो वह बुरा काम करने से क्या होता है, उसकी बुराइयाँ ही होती है। अच्छा काम करने वालों की अच्छाई होती है। हार जीत का खेल है जीवन, खेल समझ कर खेलो। जो भी मिलता हाथ बढ़ाकर खुशी खुशी तुम ले लो। जब तक जियो हंसकर जियो, एक दिन सबको जाना जी। तूफान तो आते रहते, इनसे भी क्या डरना जी। कवि कह रहे हैं कि हार और जीत होती रहती है, ये जीवन का खेल है। कभी हार होती है, कभी जीत होती है, और ये हार जीत का खेल समझकर जीवन जीना है। हार गए तो कभी दुख व्यक्त नहीं कर, दुख तो होता है लेकिन थोड़े समय के लिए दुख व्यक्त करके फिर से हम जोश होश के साथ है और फिर से काम करना। जैसे कि हमें कम अंक मिले हैं, दुख होता है, चलो अगली बार हम जरूर अच्छा अंक मिलाएंगे। कोशिश करो, मेहनत करो, हमें जरूर अच्छा अंक मिलेगी। इसलिए कहा है कि जीवन में सभी प्रकार से सभी बार जीत नहीं होती, सभी बार हार नहीं होती। हार हुई तो जीत के लिए कोशिश करनी चाहिए। जो मिलता है उसी में ही समाधान करना है, जो मिल रहा है उसी में ही खुशियाँ लेनी है। हाथ बढ़ाकर खुशी खुशी तुम ले लो। कवि कह रहे हैं हमें हमारे जीवन में, हमारी जिंदगी में जो भी कुछ मिल रहा है उसे खुशी खुशी हासिल करो। मुझे कम मिला दुख व्यक्त करना, झगड़ा करना, डर जाना, ये नहीं करना है। खुशी खुशी से ले लेना। जब तक जियो हंसकर जियो। जहाँ तक हमारी जिंदगी है वहाँ तक हमें खुशी से आनंद से जीना है, डरना नहीं है। जियो एक दिन सबको जाना है। कवि कह रहे हैं कि जब तक हमारी जिंदगी है तब तक खुशी से जियो, क्योंकि सबको एक ना एक दिन जाना है। जन्म लेकर आए हैं तो साथ में मरने की चिट्ठी भी हमारे साथ है, लेकिन उसका समय मालूम नहीं है कब मरने वाला है, लेकिन जाना जरूर है। तूफान तो आते रहते हैं, ये सुख और दुख, ये चढ़ा उतार तो आते रहते, लेकिन इससे हमें डरना नहीं है। जीवन खुशी से भरकर आगे चलना है जहाँ तक हमारी जिंदगी है, बाकी हम बाद में देखेंगे। नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांची जत्रा। मित्रांनो, अनेक इतिहासकारांनी केलेल्या परिश्रमाचे फलित म्हणजे आज उपलब्ध असलेली इतिहासाची साधने। त्या इतिहासाच्या साधनाद्वारे लिहिली गेलेली ग्रंथ आणि हे अत्यंत मोलाचे काम, हे अत्यंत मोलाचे जे काम आहे, हे काम सांभाळून ठेवण्याचे काम जे आहे ते संग्रहालय, त्यांच्याशी निगडित असलेले अभिलेखागार, ग्रंथालय करतात आणि ज्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे ग्रंथालय, संग्रहालय करतात। जे इतिहासकारांनी इतिहासाची साधने, त्या साधनाद्वारे जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथांची माहिती जी आहे, साधनं जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जे आहे हे ग्रंथालय करतात, हे संग्रहालय करतात। कारण त्यांच्यातर्फे नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणार नाही। जसं देशामधल्या घटना ज्या चालू आहेत, देशातल्या ज्या काही बातम्या आहेत, समाचार आपण त्याला म्हणतो, ते आपल्याला वर्तमानपत्राद्वारे, टीव्हीद्वारे ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, वाचायला मिळतात। त्या पद्धतीने लोकांपर्यंत ही इतिहासाची साधने आणि त्या साधनाद्वारे लिहिलेली ग्रंथ जे आहे नियतकालिकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे, प्रदर्शित केलेली आहे। आणि जे दस्तऐवज पुराण वस्तू प्रदर्शित केले जात नाही,
परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्त्वाचे असतात. ते संग्रहालय आणि अभिलेखागारामध्ये जतन केले जातात आणि संशोधकांना ते दस्तऐवज ज्यावेळेला लागतील त्यावेळेस त्यांना दिले. मग इतिहासाची साधने कोणती आहेत? इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत: मौखिक साधन, लिखित साधने आणि भौतिक साधने. लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने अशी 3 प्रकारातली इतिहासाची साधने आहेत. इतिहासाची साधने मिळवणे, त्यांची नोंदणी करणे, नोंदणी करून त्यांची यादी तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, ही भौतिक साधनांची साफसफाई करणे, ते प्रदर्शित करणे. जसं आपण प्रदर्शन ठेवतो तसं प्रदर्शन बघायला जातो, त्या पद्धतीने हे प्रदर्शन ठेवणे, प्रदर्शित करणे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. याच्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते की साधनं जी आहेत ती गोळा करायची, सर्व 3 प्रकारची साधने गोळा करायची, त्याचे वर्गीकरण करायचं, त्याची यादी करायची वेगळी की भौतिक साधने कोणती त्याची वेगळी यादी, मौखिक साधने कोणती त्याची वेगळी यादी, त्याच्यानंतर लिखित साधने कोणती त्याची वेगळी यादी. मग याच्यासाठी प्रशिक्षण दिलं जात असतं, प्रशिक्षण द्यावे लागतं आणि प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच ती कृती करावी लागतात. मौखिक साधने कोणती? लोक परंपरेतील गीत, कहाण्या, ह्या ज्या आहेत ह्या मौखिक साधने. ही मौखिक साधने जी आहेत यांचे वर्गीकरण केलं जात असतं. ते साहित्य जे आहे ते प्रकाशित केलं जात असतं. उपयुक्त प्रशिक्षण कोणतं? मग समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधनपर लेखन. त्याच्यानंतर दुसरं आपलं सांगता येईल लिखित साधने. लिखित साधनामध्ये कोणकोणते येतील? ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे, दैनंदिन ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखित ते चित्रे, छायाचित्र, जुने ग्रंथ, हे जी काही ही लिखित साधने आहेत जी लिहिली जातात, जी शिलालेखावर कोरलेली असतात, त्याला म्हटलंय लिखित साधने. मौखिक साधने जी तोंडाने गायली जातात ती आहे मौखिक साधने. तर ही लिखित साधने, मौखिक साधने यांचं प्रदर्शन करणे, हे व्यवस्थित ठेवणे, याच्यावर रासायनिक प्रक्रिया करणे की जेणेकरून ते खराब होणार नाही. त्या जी काही दस्तऐवज आहे, जी काही कागदपत्र आहे, जी काही फाईल आहे, जी काही नियतकालिके आहेत, त्यांचे मूल्य सुद्धा निश्चित करणे आणि निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे की ज्याची मूल्य ठरवलेली असतात, प्रदर्शनामध्ये ठेवली तर त्याची किंमत होऊ शकते. उपयुक्त प्रशिक्षण इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, शासन व्यवस्था इत्यादीचे प्राथमिक ज्ञान प्राप्त केले असतात. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या लिपी ज्या आहेत त्या क्रमशः विकसित करणे. विविध चित्रशैली, शिल्पकालिक विकासाचा क्रम त्या ठिकाणी आहे. कागदाचे प्रकार असो, शाई असो, रंग यांचे ज्ञान जे आहे ते ज्ञान त्या ठिकाणी केलं जातं. कोरीव जे असतं शिलालेखावर कोरलं जात असतं, त्या शिलालेखावर कोरलेली जी काही भाषा असते ती भाषेचं ज्ञान कसं करता येईल याची माहिती करू. म्हणजे अशा पद्धतीने हे ऐतिहासिक साधनांच्या खेळामध्ये त्याच्या लिपीचं आणि भाषेचं ज्ञान जे आहे ते ज्ञान दिलं जातं आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रथम त्या ठिकाणी काय राहतं? प्रशिक्षण घ्यावं. ज्याने प्रशिक्षण पूर्ण केलं असेल त्याला ती माहिती मिळेल आणि ती माहिती दुसऱ्याला पुरू शकेल. पण त्याला जर प्रशिक्षण दिलेलं नसेल किंवा त्याने घेतलं नसेल आणि ज्ञान द्यायचं सांगितलं त्याला ते जमणार नाही. म्हणून सर्व गोष्टींच्या त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. नुसतं दस्तऐवज, संग्रहालय वगैरे ह्या गोष्टी ग्रंथालयामध्ये असतात, पण त्याची साफसफाई करणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, या प्रक्रिया ज्या आहेत हे प्रक्रिया त्या ठिकाणी राबवल्या जातात. तिसरं आहे भौतिक साधने. भौतिक साधने पुराण वस्तूंचे संकलन, कालखंड, हे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे, म्हणजे जे काही भूखंड ज्या ज्या ठिकाणचे असतात
भौतिक साधनं एक प्रकारची ती स्थायी असते, त्याचे वर्गीकरण केलं, त्याची सूचीमध्ये यादी तयार केली जाते. पुराण वस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, निवडक पुराण वस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शित करणे, निवडक जीवाश्म त्यांचे प्रतिकृतीचे प्रदर्शित करणे हे त्या ठिकाणी दिसून येत असतात. आणि याचे प्रशिक्षण कसं असतं? पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय करणे, वैशिष्ट्य जे असेल ते त्याची माहिती करणे, पुराण वस्तूंची सफाई आणि रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती त्या ठिकाणी दिली जात असते. अशा विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान जे आहे ते या प्रशिक्षणामध्ये मिळत असतं, ते उपयुक्त असतं. संशोधनपर लेखन सुद्धा त्या ठिकाणी केलं जात असतं. संशोधनपर लेखन, एखाद्या ठिकाणी आपल्याला काही संशोधन करायचे असेल तर त्याची लिखाकृती जी आहे ती केली जात असते. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन हे व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानाशी निगडित असतं. अशा पद्धतीने इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन हे कसं केलं जात असतं ते आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासाला मिळत असतात. पुन्हा एकदा सांगतो, इतिहासाची साधने ही 3 प्रकारची आहेत: मौखिक साधने, लिखित साधने आणि भौतिक साधने. या तिन्ही साधने कोणकोणती आहेत ती आपण सूची या ठिकाणी अभ्यास केली आहे. बाकीच्या भाग आपण नंतर आपण